Dear student, in the last lecture we have seen twinkling of the stars. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचं लुकलुकणं त्या ठिकाणी आपण पाहिलं. जसे तारे त्या ठिकाणी लुकलुकताना दिसतात तसे ग्रह जे आहेत तर ते ग्रह आपल्याला त्या ठिकाणी लुकलुकताना त्या ठिकाणी दिसत नाही. याचा असणारं जे काही सायंटिफिक रिझन जे आहे तर ते सायंटिफिक रिझन मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं अपवर्तन. याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसतंय की सर्वसाधारणपणे प्रकाश जो आहे तर तो प्रकाश विभक्त झाल्यानंतर वेगवेगळ्या रंगाचा असणारा तो काही क्रम जो आहे, उदाहरणार्थ तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा अशा प्रकारचा रंग जो आहे तर तो व्हाईट रंगाचा त्या ठिकाणी विभक्त होताना दिसतो. याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही डिस्पर्शन ऑफ लाईट जे आहे याची डेफिनेशन त्या ठिकाणी पाहिली की द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर व्हाईल पासिंग थ्रू द मीडियम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. म्हणजे पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी प्रकाशाचं अपस्करण त्या ठिकाणी म्हटले. याच्यानंतर पुढे आपल्याला एक त्या ठिकाणी पेज नंबर 77 वर एक यूज ब्रेन पॉवर त्या ठिकाणी आहे. काय प्रश्न आहे की फ्रॉम इन्सिडंट व्हाईट लाईट हाऊ विल यू ऑब्टेन व्हाईट इमर्जंट लाईट बाय मेकिंग द यूज ऑफ द टू प्रिझम. जे याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे की दोन असणारे ते काही प्रिझम जे आहेत, लोलक जे आहेत, अशा प्रकारचे लोलक जे आहेत तर त्या लोलकाच्या साह्यानं पांढरा असणारा जो काही आपाती असणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशापासून पांढरा अशा प्रकारचा निर्गत प्रकाश आपल्याला त्या ठिकाणी कसा त्या ठिकाणी मिळवता येईल अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता काय करता येईल की टेक ए प्रिझम अलाऊ व्हाईट लाईट टू फॉल ऑन इट. एक प्रिझम आपण त्या ठिकाणी घेतला आणि या प्रिझमवर काय केलेलं आहे, पांढरा प्रकाश काय केले तर त्याच्यावर त्या ठिकाणी पाडलेला आहे. पाडल्यानंतर आपल्याला एक ठिकाणी काय होईल की स्पेक्ट्रम जो आहे तर तो स्पेक्ट्रम त्या ठिकाणी मिळेल, वर्णपंक्ती अशा पद्धतीची त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर पुढे टेक ए सेकंड आयडेंटिकल प्रिझम, दुसरा आपण त्या ठिकाणी प्रिझम त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा जो काही प्रिझम जो आहे तर तो कसा ठेवलाय पहा, प्लेस इट पॅरलल टू द फर्स्ट प्रिझम इन द अपसाइड डाऊन पोझिशन विथ द फर्स्ट प्रिझम. दुसरा असणारा जो काही प्रिझम जो आहे तर तो कसा घेतलेला आहे आपण, अपसाइड डाऊन. त्याची खालची बाजू जी आहे, खालची बाजू काय केली वर त्या ठिकाणी आणि वरची असणारी जी बाजू जी आहे तर ती खालच्या बाजूला आपण त्या ठिकाणी आणलेली. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो प्रिझम जो आहे तर तो प्रिझम त्या ठिकाणी ठेवला. याच्यानंतर पुढे पहा की अलाउ द कलर ऑफ द स्पेक्ट्रम टू पास थ्रू द सेकंड प्रिझम. पहिला असणारा जो काही प्रिझम जो आहे तर त्या प्रिझम पासून मिळालेला जो काही स्पेक्ट्रम जो आहे, वर्णपंक्ती जी आहे तर ती वर्णपंक्ती काय केली आपण, दुसरा असणारा जो काही प्रिझम जो आहे तर त्या प्रिझम मधून काय केलेली, पास त्या ठिकाणी केलेली. ऑब्टेन द बीम ऑफ द लाईट इमर्जिंग फ्रॉम द अदर साइड ऑफ द सेकंड प्रिझम. आणि जी काही वर्णपंक्ती आतमध्ये गेली की आपल्या लक्षात येत नसते की प्रिझमची असणारी काही दुसरी बाजू जी आहे तर त्या दुसऱ्या बाजूमधून काय होत नसते, आपल्याला बीम ऑफ लाईट, प्रकाशाचा असणारा जो काही अशा पद्धतीचा व्हाईट लाईट जी आहे तर ती व्हाईट लाईट त्या ठिकाणी मिळत नसते. म्हणजे पहा, द बीम ऑफ द लाईट इमर्जिंग फ्रॉम द सेकंड साइड ऑफ द प्रिझम इज द बीम ऑफ द व्हाईट लाईट. काय लक्षात येत नसते, याच्यामधून बाहेर पडणार म्हणजे दुसरा असणारा जो काही लोलक जो आहे प्रिझम जो आहे तर त्या प्रिझम मधून बाहेर पडणारा जो काही बीम ऑफ लाईट जो आहे तर तो कशाचा असतोय तर त्या ठिकाणी व्हाईट लाईट जी आहे तर त्या व्हाईट लाईटचं त्या ठिकाणी असणार. आता याचं एक्सप्लेनेशन काय सांगता येईल आपल्याला की व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ 7 कलर. याच्यामध्ये काय काय सांगता येईल आपल्याला, पहिलं आपल्याला सांगता येईल की व्हाईट लाईट is made up of 7 color. पांढरा प्रकाश जो आहे तो काय असतो, 7 रंगांचा त्या ठिकाणी बनलेला असतो. द फर्स्ट काय सांगतात, द फर्स्ट प्रिझम प्रोड्युसेस डिस्पर्शन ऑफ व्हाईट लाईट.
First prism produces dispersion of white light. पहिला प्रिझम काय करता दिसतोय तर पांढरा प्रकाश जो आहे तर त्याचं काय करताना दिसतोय डिस्पर्शन त्या ठिकाणी करताना दिसतो. व्हाईल द सेकंड प्रिझम combines light of different color, तर दुसरा असताना जो काही प्रिझम जो काही करताना दिसतो हे जे काही वेगवेगळे असताना जे काही रंग जे आहेत 7 रंग जे आहेत तर ते पुन्हा काय करताना दिसतोय कंबाईन त्या ठिकाणी करताना दिसतोय एकत्र त्या ठिकाणी करताना दिसतोय टू प्रोड्यूस व्हाईट लाईट आगे. दुसरा प्रिझम काय करताना दिसतोय तर अशा पद्धतीचे असणारा जो काही लाईट जे आहे त्याचा स्पेक्ट्रम जो आहे तर तो स्पेक्ट्रम त्या ठिकाणी एकत्र करता दिसून पुन्हा काय करता दिसतो एक पांढऱ्या रंगाचा असणारा जो काही लाईट जो आहे तर तो लाईट त्या ठिकाणी तयार करता दिसतो. द नेट डेव्हिएशन ऑफ द रे ऑफ द लाईट इज द झिरो. या ठिकाणी मात्र आता काय होता दिसते द नेट डेव्हिएशन ऑफ लाईट इज झिरो. तो बाहेर पडताना मात्र त्याचं असताना जे काही विचलन जे आहे तर ते विचलन मात्र काय होताना दिसते झिरो जे आहे तर ते झिरो त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे पहा दुसरा एक प्रश्न आहे फक्त ऐका. यू मस्ट हॅव सीन चॅन्डेलियरीज हॅव्हिंग ग्लास प्रिझम. काचेची लोलक असलेली जी काही झुमरं जे आहे तर ती झुमरं त्या ठिकाणी पाहिली असते. द लाईट फ्रॉम द टंगस्टन बल्ब गेट डिस्पर्स while passing through these prisms and we see color spectrum. जे काही काचेची असताना ती काही लोलक जे आहे तर ते झुमरं ठिकाणी पाहिली असतील त्याच्यामध्ये असणारे जे काही टंगस्टनचे बल्ब जे आहे तर त्या टंगस्टनच्या बल्बचा प्रकाश त्या लोलकामधून जाताना त्याचं अपस्करण जे आहे तर ते अपस्क्रम तुम्ही त्या ठिकाणी झालेलं पाहिलं असेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये रंगीबेरंगी अशा प्रकारच्या रंगपंक्ती ज्या आहेत तर त्या रंगपंक्ती त्या ठिकाणी दिसतात. If we use LED light instead of a tungsten bulb, will we able to see the same effect? मग त्या ठिकाणी टंगस्टन बल्बच्या ऐवजी काय करायचं एलईडी बल्ब जे आहे तर ती एलईडी बल्ब जर त्या ठिकाणी जर लावली तर आपल्याला त्या ठिकाणी रंगपंक्ती जी आहे तर ती रंगपंक्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसेल का अशा प्रकारचा असताना तो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला. आता की लाईट इमिटेड बाय एलईडी. व्हॉट इज मीन बाय एलईडी? लाईट इमिटिंग डायोड त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. डज नॉट हॅव ऑल वेवलेंथ इन द रिजन 400 नॅनोमीटर टू द 700 नॅनोमीटर. एलईडी बल्ब जो आहे तर त्या एलईडी बल्ब मधून बाहेर पडणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाची असणारी काही वेवलेंथ जी आहे तर ती वेवलेंथ 400 ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान त्या ठिकाणी नसते आणि हेन्स इट्स स्पेक्ट्रम is not the same as that of the light from the tungsten bulb. आणि ह्याचे काही एलईडी बल्ब मधून बाहेर पडणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं पहिल्या कोणी की सर्वसाधारणपणे त्याची वेवलेंथ जी आहे तर ती वेवलेंथ 400 ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान त्या ठिकाणी नसते आणि म्हणून आपल्याला त्याच्यापासून असणारा जो काही स्पेक्ट्रम जो आहे तर तो स्पेक्ट्रम आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आता पुढे पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पुढे आपल्याला पाहायचंय पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पार्शियल म्हणजे आंशिक आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तन. आता काय सांगितले की व्हेन लाईट एंटर्स ए रेरर मीडियम फ्रॉम ए डेन्सर मीडियम इट गेट्स पार्शियली रिफ्रॅक्टेड. That is, part of the light get reflected and comes back into the denser medium as per the laws of the reflection. काय सांगितले की when the light enters a rarer medium from a denser medium,
या ठिकाणी हवा हे माध्यम आहे, या ठिकाणी पाणी हे माध्यम आहे, हे रेअरर मीडियम आहे, हे डेन्सर मीडियम आहे. बरोबर. मग आता जेव्हा प्रकाश जो आहे तर तो प्रकाश काय होता नसतो, आपल्या लक्षात येत नसते की घन माध्यम जे आहे तर त्या घन माध्यमामधून विरल माध्यम जे आहे तर त्या विरल माध्यमामध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी मार्गक्रमण त्या ठिकाणी करतो तेव्हा काय सांगितले तर त्याचं आंशिक रूपामध्ये परावर्तन जे आहे तर ते परावर्तन त्या ठिकाणी होतं. इट गेट पार्शली रिफ्लेक्टेड, आंशिक परावर्तन होतं. दॅट इज पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड अँड कम्स बॅक इन टू द डेन्सर मीडियम ऍज पर द लॉज ऑफ द रिफ्लेक्शन. म्हणजेच काय होतं नसते, परावर्तनाचे जे काही नियम जे आहेत तर त्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिला असणारे जे काही माध्यम जे आहे तर त्या पहिल्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी परतताना त्या ठिकाणी दिसतो आणि दिस इज कॉल्ड पार्शल रिफ्लेक्शन. यालाच त्या ठिकाणी आपण आंशिक अशा प्रकारचं परावर्तन त्या ठिकाणी म्हणतो. द रेस्ट ऑफ द लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड गोज इन टू द रेअर मीडियम. तर त्याच्यापैकी उरलेला जो काही भाग जो आहे तर त्या उरलेल्या भागाचं असणारे काही परावर्तन जे आहे तर ते परावर्तन रेअरर मीडियम जे आहेत म्हणजे हवा हे जे काही माध्यम जे आहे तर त्या हवा माध्यमामध्ये त्याचं काय होतं नसते, अपवर्तन जे आहे तर ते अपवर्तन त्या ठिकाणी होतं नसतं. आता काय सांगितले, ॲज लाईट इज गोईंग फ्रॉम डेन्सर टू द रेअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आता या ठिकाणी आपण दाखवलेले वॉटर जे आहे तर ते डेन्सर मीडियम असणार आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी वॉटर आहे आणि बाहेरचं जे आहे तर ते हवा माध्यम आहे, रेअरर मीडियम आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रकाश जो आहे तर तो प्रकाश काय होता नसतं, घन माध्यमामधून विरल माध्यम जे आहे तर त्या विरल माध्यमामध्ये जात असतो आणि तो जात असताना काय सांगितले, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. दॅट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स इज स्मॉलर दॅन द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आपल्याला दोन माध्यम आहे, घन माध्यम आणि विरल माध्यम. तर आपल्या लक्षात येत नसते की प्रकाश जो आहे तर तो प्रकाश ज्या वेळेला घन माध्यमामधून विरल माध्यमामध्ये जातो तर त्या वेळेला तो स्तंभिकेपासून काय होता नसतो, दूर त्या ठिकाणी जाताना दिसतो. आता जात असताना आपतन कोन आय आणि असणारा जो काही आपतन कोन आर याच्यावरून त्या ठिकाणी तो कमी असतो. आयचं माप आणि आरचं माप आपल्या लक्षात येत नसते की अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन पेक्षा त्या ठिकाणी तो मोठा आहे, हे आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतं. पुढे धिस इज शोन ऑन द लेफ्ट साइड ऑफ द फिगर. ही जी काही बाजू जी आहे डावी बाजू जी आहे तर त्या डाव्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी ते दाखवलेलं त्या ठिकाणी दिसते. पुढे इफ वी इन्क्रीज आय आर विल ऑल्सो increases according to the Snell's law as the refractive index is the constant. आता काय होतं की अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तर त्या अँगल ऑफ इन्सिडन्स काय केला आपण त्या ठिकाणी वाढवत नेला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की जर आपण त्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्सचा असणार ते काही परिणाम जे आहे तर ते परिणाम जर त्या ठिकाणी वाढवत जर गेलो तर स्नेलचा असणारा जो काही नियम जो आहे तर त्या नियमानं आरची असताना काही किंमत जी आहे तर ती आरची किंमत सुद्धा काय होता नसते, वाढताना ते कमी आहे ते पुन्हा वाढली ती डायरेक्ट 90 त्या ठिकाणी झाली. म्हणजे या ठिकाणी आरचं परिणाम सुद्धा त्या ठिकाणी वाढत जाताना दिसते, कारण अपवर्तनांक जो आहे तर तो अपवर्तनांक कसा आहे, कॉन्स्टंट आहे, स्थिर त्या ठिकाणी. पुढे फॉर ए पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम इक्वल टू 90. या ठिकाणी आपलं लक्षात येताना दिसते की आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचं मूल्य जे आहे तर ते आरचं मूल्य किती झालेलं तर त्या ठिकाणी 90 झालेले, 90 अंश त्या ठिकाणी झालेले. आणि धिस व्हॅल्यू इज कॉल्ड द क्रिटिकल अँगल. आणि ह्याची काही आरची किंमत किती आहे या ठिकाणी 90 आहे आणि म्हणूनच याला त्या ठिकाणी क्रिटिकल अँगल म्हणजेच क्रांतिक कोन जो आहे तर तो क्रांतिक कोन त्या ठिकाणी म्हटलेला आहे. याच्यानंतर पुढे फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन क्रिटिकल अँगल द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन 90 डिग्री. आता पुढे काय सांगितले की अधिक आपत्ती कोनासाठी किंवा अधिक आपत्ती कोन असलेल्या किरणांसाठी जर आरचं असणारं ते काही मूल्य जे आहे तर ते आरचं मूल्य 90 अंशापेक्षा जर जास्त जर असेल आणि ती किरणं काय होता नसतात, घन माध्यमामध्ये त्या ठिकाणी काय होता नसतात, परत येताना त्या ठिकाणी दिसतात. पुढे म्हटलेले की सच रेज रिटर्न्स टू द डेन्सर मीडियम ऍज शोन
टुवर्ड द राईट इन द फिगर. आणि ही जी काही किरणं जी आहेत तर ती किरणं पुन्हा काय होताना दिसतात आपल्याला, पुन्हा त्या ठिकाणी काय होताना दिसतात, त्या ठिकाणी घन माध्यम जे आहे तर त्या घन माध्यमामध्ये त्या ठिकाणी ती परत येताना दिसतात. आणि ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला काय म्हटलेलं पहा, दस ऑल लाईट गेट्स रिफ्लेक्टेड बॅक इन टू द डेन्सर मीडियम. हा जो काही प्रकाश किरण जो आहे तर तो प्रकाश किरण डेन्सर मधून विरल मध्ये जातो, पुन्हा तो त्या ठिकाणी काय होताना दिसते, हे काही डेन्सर मीडियम जे आहे तर त्या डेन्सर मीडियम मध्ये तो पुन्हा आपण त्या ठिकाणी अशा ब्ल्यू कलर जे आहे तर त्या ब्ल्यू कलरने त्या ठिकाणी दाखवलेले आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे पुन्हा ही जे काही किरण जी आहे तर ते किरण काय होत नसतात, पुन्हा त्या ठिकाणी घन माध्यम जे आहे तर त्या घन माध्यमामध्ये काय होत नसतात, त्या ठिकाणी रिटर्न येताना दिसतात, परत त्या ठिकाणी फिरताना दिसतात. आणि धिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे या ठिकाणी काय होत नसते, पुन्हा त्या ठिकाणी घन माध्यमामध्ये त्या ठिकाणी आलंय आणि म्हणून यालाच त्या ठिकाणी आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा आंतरिक पूर्ण आंतरिक परावर्तन जे आहे तर ते पूर्ण आंतरिक परावर्तन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे वी कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल अँगल ॲज फॉलोज. आपल्याला या ठिकाणी क्रांतिक कोण जे आहे तर त्या क्रांतिक कोणाचं मूल्य जे आहे तर ते मूल्य त्या ठिकाणी पुढील सूत्राने त्या ठिकाणी करायचं. पहा की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1 इज इक्वल टू साइन आय डिवायडेड बाय साइन आर. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय सांगितलेले की फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तनासाठी काय होतं नसते, या ठिकाणी आय जो आहे तर तो आय काय असणार आपला त्या ठिकाणी क्रिटिकल अँगल क्रांतिक कोण त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. आणि आर जो आहे तर तो आर किती आहे 90 अंश त्या ठिकाणी. म्हणजेच त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू 1. त्या ठिकाणी साइन आय आणि आर ची किंमत किती द्यायची आपल्याला 90 त्या ठिकाणी घ्यायची, म्हणजे साइन 90 घ्यायची येते. आता आपल्याला माहिती की साइन 90 जी आहे तर त्या साइन 90 ची किंमत किती असते 1 त्या ठिकाणी असते. आणि म्हणून हाच रेशो आपल्याला त्या ठिकाणी काय आता दिसते की साइन आय अशा पद्धतीचा रेशो जो आहे तर तो रेशो त्या ठिकाणी येताना दिसतो येते. याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे पहा की फॉर्मेशन ऑफ रेनबो आर प्रोडक्शन ऑफ रेनबो. ज्या ठिकाणी इंद्रधनुष्य जे आहे तर त्या इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा काय सांगता येईल की रेनबो इज ए ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना. आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे इंद्रधनुष्य ही निसर्गामधील सुंदर अशा प्रकारची असणारी काही घटना जी आहे तर ती घटना त्या ठिकाणी आहे. काय म्हटलेलं आहे की रेनबो इज ए ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना. इंद्रधनुष्य जो आहे तर तो इंद्रधनुष्य ही निसर्गामधील सुंदर अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी. इट इज कंबाईन इफेक्ट ऑफ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेसेस. जी इंद्रधनुष्य आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशामध्ये त्या ठिकाणी दिसतो, ही विविध अशा प्रकारच्या नॅचरल प्रोसेस नैसर्गिक असणाऱ्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटनांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी असणार आहे. मग काय सांगता येईल की इट इज द कंबाईन इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग काय सांगता येईल की इट इज ए combined effect of कोणते 3 इफेक्ट आपल्याला सांगितले तर पहिला इफेक्ट त्याच्यामध्ये आहे डिस्पर्शन, त्याच्यानंतरचा आहे रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 3 घटना घडून येताना असतात. आता कशा घडून येताना असतात पहा काय सांगितलेले की इट इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ
डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इंद्रधनुष्य जो आहे तर ते प्रकाशाचं अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परिवर्तन या तिन्ही घटनांचा एकत्रित अशा प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी. मग काय सांगितलेले, इट कॅन बी सीन मेनली आफ्टर ए रेनफॉल. इंद्रधनुष्य आपल्याला कधी दिसतो तर प्रामुख्यानं पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये काय होतं दिसतं आपल्याला, इंद्रधनुष्य जो आहे तर तो इंद्रधनुष्य त्या ठिकाणी दिसतो. स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ऍक्ट ॲज द प्रिझम. या ठिकाणी आपली आकृती आहे की पावसाचे छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही थेंब जे आहेत, म्हणजे पाण्याचे अगदी लहान लहान अशा प्रकारचे जे काही थेंब जे आहेत तर ते थेंब काय करताना दिसतात, लोलक प्रिझम जो आहे तर त्या प्रिझमचं कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. व्हेन लाईट रेज फ्रॉम द सन एंटर दिस ड्रॉपलेट इट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड डिस्पर्स्ड. की सूर्याची असताना जे काही किरण जे आहे तर ते किरण ज्या वेळेला अशा प्रकारचं असतं, काही वॉटर ड्रॉपलेट जो आहे तर त्या वॉटर ड्रॉपलेट्स मधून ज्या वेळेला जातात, प्रवेश करतात, तेव्हा त्या पाण्याचा असताना तो काही थेंब जो आहे तर त्या थेंबाचं काय होतं नसते, रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्शन त्या ठिकाणी होतं. म्हणजे त्या पाण्याच्या थेंबाचं ते सूर्यप्रकाशामुळे काय होतं नसते, अपवर्तन आणि आपल्या लक्षात येतं नसते की अपस्करण त्या ठिकाणी घडून येतं नसतं. बरोबर. पुढे देअर इज इंटरनल रिफ्लेक्शन ॲज शोन इन द फिगर. नुसतं त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन डिस्पर्शन त्या ठिकाणी होत नाही, तर आपल्याला इंटरनल रिफ्लेक्शन, आंतरिक परावर्तन जे आहे तर ते आंतरिक परावर्तन सुद्धा त्या ठिकाणी होताना दिसतं. अँड आफ्टर दॅट वन्स अगेन द लाईट्स गेट्स रिफ्रॅक्ट. अशा प्रकारचं इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यानंतर पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की तो काही थेंब जो आहे तर त्या थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन त्या ठिकाणी होतं, इंटरनल रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि शेवटी थेंब जो आहे तर तो थेंब पुन्हा काय होताना दिसते, तो प्रकाश किरण जो आहे तर तो पुन्हा त्या ठिकाणी बाहेर पडतो. तो पुन्हा बाहेर पडत असताना त्याचं काय होताना दिसते, पुन्हा त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन जे आहे तर ते रिफ्रॅक्शन त्या ठिकाणी होताना दिसतं. पुन्हा बाहेर पडत असताना काय होताना दिसते, अपवर्तन जे आहे तर ते अपवर्तन त्या ठिकाणी होताना दिसतंय. आणि पुढे आपल्याला सांगितले, पहा पुन्हा एकदा पहा, वन्स अगेन द लाईट्स गेट रिफ्रॅक्टेड व्हाईल कमिंग आउट ऑफ द ड्रॉपलेट. ऑल द थ्री प्रोसेस टुगेदर प्रोड्यूस ए रेनबो. आणि ह्या सर्व असणाऱ्या ज्या काही नैसर्गिक घटना ज्या आहेत, म्हणजे या ठिकाणी रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि इंटरनल रिफ्लेक्शन याच्या काही नैसर्गिक घटना ज्या आहेत तर त्या एकत्रित परिणाम आपल्याला सप्तरंगी अशा प्रकारचा इंद्रधनुष्य जो आहे तर त्या इंद्रधनुष्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.